येत्या विधानसभेला करील विधानसभा मतदारसंघातून PN पाटील गटाकडून माझी उमेदवारी त्यांनी निश्चित केली. ज्या पद्धतीनं साहेब इथून पाठीमागं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना घेऊन पुढे राजकारणात गेले, त्या पद्धतीनंच साहेबांचं काम पुढे चालण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही बंधू करणार. खरंच साहेबांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर मतदारसंघातून तसंच जिल्ह्यातून साहेबांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचं नेतृत्व पुढं कोण चालवणार किंवा कशा पद्धतीनं आपण ह्या विधानसभेला समोर जाणार ह्याच्याबद्दल विचारणा होत होती. ह्याच सगळ्या गोष्टीला या पार्श्वभूमीवरतीच आज सकाळी साहेबांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचा आज एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची अशी भावना झाली की साहेबांचं विधानसभेसाठी नेतृत्व करायची आपण जी जबाबदारी आहे ती साहेबांच्या कौटुंबिक म्हणजे मुलांवरती द्यावी. तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्व प्रमुख नेते मंडळी ही चर्चा करण्यासाठी आमच्या घरी आले आणि त्यांनी ज्या काही घडामोडी झाल्या आज कार्यक्रमामध्ये ते आम्हाला दोघांना सांगितल्या आणि त्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाल्यानंतर राईदादांनी असं ठरवलं की येत्या विधानसभेला करील विधानसभा मतदारसंघातून PN पाटील गटाकडून माझी उमेदवारी त्यांनी निश्चित केली आणि हे सगळं होत असताना आजपर्यंत जे साहेबांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी प्रेम केलं आणि आज जो मेळावा घेतला आणि त्या कार्यकर्त्यांनी करील विधानसभा तसंच PN पाटील गटाची सगळे निर्णय आणि सगळी जबाबदारी आम्हा दोन्ही भावांवर दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज जे सकाळी मेळावा भागातील आणि जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा झाला त्यातून आल्यानंतर ह्या सगळ्या प्रमुख मंडळींनी आमच्या घरी चर्चा केली माझ्याशी आणि माझ्या मोठे बंधू राजेश पाटलांशी. त्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की विधानसभेसाठी माझी उमेदवारी निश्चित केली आणि ज्या पद्धतीनं साहेब इथून पाठीमागं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना घेऊन पुढे राजकारणात गेले, त्या पद्धतीनंच साहेबांचं काम पुढे चालण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही बंधू करणार आणि एकत्रच सगळ्या आमच्या लोकांना आणि आमच्यात आलेल्या नवीन जे काही पक्ष आहेत मित्र पक्ष जे साहेबांनी एकत्र केले त्या सगळ्यांना एकत्र आम्ही घेऊन या इलेक्शनला समोर जाऊन साहेबांचं काम असंच पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय